मनोज जरांगे पाटील यांचा कालपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा या ठिकाणी सुरू आहे। मराठा आंदोलनासंदर्भात जे काही याचिका सरकारनं सातत्यानं या ठिकाणी आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि त्या अनुषंगानं संघर्ष यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू आहे। आज सोलापूर पंढरपूर तालुक्यातील सरकुल या ठिकाणी हा दौरा या ठिकाणी होतोय आणि या दौऱ्याला रांजणी गावावरून ते जात असताना रांजणी ग्रामस्थ जे आहेत ते रांजणी ग्रामस्थ मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची ध्येय तयार करण्यात दिसून येतात। या गावानं सातत्यानं ज्या वेळेस मराठा आंदोलनाचं आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये या गावानं सातत्यानं सक्रिय सहभाग नोंदवलाय। माझ्यासमोर काय मराठा बांधव आहेत, नेमकी स्वागताची काय तयार केली आहे आणि कशा पद्धतीने त्या मोर्चा सामोर जाणार ते आपण बघूया। नमस्कार। हा नमस्ते, जय शिवराय। तर आज पश्चिम महाराष्ट्रातला मनोज जरांगे पाटील यांचा या ठिकाणी दौरा सुरू होतोय। सरकुलला दौरा होणार आहे, तुमच्या गावावरून जात आहेत, स्वागत तयारी कशा पद्धतीने केली आहे? आमच्या रांजणी ग्रामस्थाच्या वतीने मनोजदादा जरांगे पाटलाचे भव्य स्वागत करण्यासाठी जेसीबीच्या फुलाने पुष्पवृष्टी करून आम्ही जरांगे पाटलाचं मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत करणार आहे। खर तर आजचं जे जाहीर सभा होते सभेचा अजेंडा काय असणार आहे आणि सहभाग कसा मराठा बांधव म्हणून काय पाहून आहे? आज सर्वप्रथम असं आहे की हे जे सरकार आहे हे सरकार नुसतं स्वार्थी सरकार आहे। आजपर्यंत आमच्या मराठा बांधवांनी मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली भरपूर आंदोलन केली, परंतु सरकार आंदोलनाला बसल्यानंतर एक आश्वासन देते, परंतु आंदोलन संपल्यानंतर परत त्या आश्वासनाची पूर्तता करत नाही। त्यासाठी मनोजदादांनी फिरसे 29 ऑगस्टला आंदोलनाची पुकारलेला आहे। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात आज सरकुली गावी पहिली सभा होत आहे। म्हणून आमच्या सर्व गावातील तरुणांनी असं ठरवलंय की इथून पुढे आता माघार नाही, मनोजदादा जे म्हणतील त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि सरकारला एक वेळ आम्ही भाग पाडू आमच्यासाठी निर्णय घ्यायचा। खर तर काही तरुण आहेत या ठिकाणी माझ्यासमोर सातत्यानं या ठिकाणी आंदोलन होतात। आंतरवालीला आंदोलन झालं असेल, मुंबईला आंदोलन झालं असेल, सरकार आश्वासन देते, मराठा बांधव आंदोलन करते, पुन्हा आणखीन पहिले पाडे 55 होते का? पहिले पाडे 55 म्हणजे शासनानं काय धोरण ठरवलंय, आंदोलन जोपर्यंत चालू आहे किंवा दादांचं जोपर्यंत उपोषण चालू आहे तोपर्यंत काय तर आश्वासन द्यायचं, उपोषण मोडीत उपोषण सोडायला लावायचं, परत त्या आंदोलन केलेल्याचा काय फायदा होत नाही, कारण ह्यांनी दिलेलं आश्वासन पुन्हा पूर्ण करत नाहीत। कुठल्या तरी किवऱ्या काढायच्या, काय तर काढायचं, आता दाखले व्हॅलिडिटी ज्यांची झाली त्यांची सुद्धा दाखले रद्द करायचं काम ह्या शासनानं चालू केलंय। आज सरकुलीची सभा होते, सभेमध्ये कशा सहभाग असणार आहे? रांजणी ग्रामस्थांचा ज्या दिवसापासून आंदोलनाची पहिलं आंदोलन ज्या दिवसापासून झालं त्या दिवसापासून रांजणीचा प्रतिसाद कसा आहे तुम्ही सर्व मीडिया बांधवांनी बघितलेला आहे। त्यामुळे आज सुद्धा प्रतिसाद खूप मोठा रांजणीकरांचा असणार एवढं तुम्हाला आश्वासन। खर तर हे होते रांजणी ग्रामस्थ की ज्या रांजणी ग्रामस्थांनी सातत्यानं मराठा आंदोलन ज्या ठिकाणी असेल त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे आणि आज जरांगे पाटील यांचा सरकुलीत सभा होत असताना या ठिकाणी स्वागत